आज पुणे शहर भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष आणि आमचे प्रदेश पदाधिकारी या बैठकीला होते। माननीय चंद्रकांत दादा, माननीय माधुरी मिसाळजी, आमचे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळजी, राजेश पांडेजी, धीरज घाटेजी आणि आम्ही सर्वच आमदार या बैठकीमध्ये आमचे जे 3 वर्षाकरता नियुक्त झालेले मंडळ अध्यक्ष आहे, जवळपास 65 मंडळ अध्यक्षाचा सत्कार आम्ही केला आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन अधिक मजबूत करून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत संघटनेच्या माध्यमातून कशा पोहोचेल याची आम्ही योजना तयार केली। देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार प्रत्येक कॅबिनेट मंत्रिमंडळात जो निर्णय घेतं त्या निर्णयाचा जो लाभ आहे तो समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे, याकरताही आमच्या मंडळ अध्यक्षांनी या ठिकाणी काम चालू केलं आहे। लवकरच आता आमचे मंडळ अध्यक्ष हे त्यांच्या कार्यकारिण्या पूर्ण करतील। लवकरच आमच्या जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे आणि पुणे शहराला पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी संघटनेच्या दृष्टीने अत्यंत मजबूत जिल्हा म्हणून पुढे नेणार आहोत। तसेही मला धीरज घाटे यांच्या अध्यक्षतेखाली या जिल्ह्यामध्ये राजेश पांडे आमचे महामंत्री आहेत। या जिल्ह्यामध्ये आमचं संघटन पर्व योग्य पद्धतीने पार पडलं। अपेक्षित सदस्य संख्या आमची पूर्ण झाली, अपेक्षित ॲक्टिव्ह मेंबरशिप आमची पूर्ण झाली। प्रत्येक बूथचे अध्यक्ष आता आम्ही निवड केलेले आहे आणि आता मे आणि जून महिन्यामध्ये माझं मान्य देवेंद्रजींनी, एकनाथजी, अजितदादा आम्ही सर्व बसलो आणि मे आणि जूनमध्ये आमच्या जेवढे शासकीय मंडळ आहे, समिती आहे शासकीय, तालुकास्तरीयापासून तर राज्याच्या महामंडळापर्यंत या सर्व महामंडळावर आमचे कार्यकर्ते, ते युतीमधले, महायुतीमधले आमचं जे शेअरिंग झालं आहे एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादाच्या चर्चेप्रमाणे, त्या शेअरिंगप्रमाणे आमचे मंडळ अध्यक्षसुद्धा या ठिकाणी नियुक्त्या होतील असं मला दिसत आहे। काय कानमंत्र दिले बावनकुळेंनी? स्वतः आज 1 तास तुम्ही सगळ्या गप्पा मारलात, त्यांच्याशी संवाद साधले, काय नेमकं कानमंत्र दिले जिल्ह्यात? आता कानमंत्र देण्याचे दिवस संपले आहे। स्थानिक स्वराज्य आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, महायुतीचं सरकार हे कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स आहे, कारण खूप प्रचंड जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे। 3,17,00,000 मतं महायुतीला मिळालेले आहे आणि महायुती प्रचंड मजबूत आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या 13,000 कार्यकर्त्याची निवडणूक आहे, तर या आम्ही सोबत लढणार आहोत। आणि निश्चितपणे आमची जे संघटना आहे ही 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली संघटना आहे। आमची संघटना ही 1,182,000 बूथवर बूथ अध्यक्ष असणारी संघटना आहे। निश्चितपणे आम्ही एकनाथजी आणि अजितदादा या सर्वांना सोबत घेऊन 13 पक्षाची आमची महायुती सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। महापालिका निवडणुकांच्या बाबतच्या तारखांचं काय तुमचं असेसमेंट आहे? कारण की आता जे इच्छुक आहेत त्यांच्या पण आकांक्षा आता कुठेतरी मावळत्या होत चालत असं दिसतंय। अगदी काही तर कार्यालय सुद्धा भाड्याने द्यायला तयार नाही। देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारने कोर्टामध्ये जे काही बाबी आम्हाला पूर्ण करायच्या होत्या ओबीसी आरक्षणासंदर्भात, त्या बाबी पूर्ण केल्या आहेत। जे काही कोर्टाने सांगितलं आमच्या सरकारी वकिलांना ते आम्ही पूर्ण केलं आहे। आता फक्त निकालाची वाट बघतो आहे। बुधवारी सुप्रीम कोर्टमध्ये तारीख लागलेली आहे। मला अपेक्षा आहे की बुधवारी निकाल जर आला, कारण आता ओबीसी आरक्षणाचा सर्वच निर्णय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथजी आणि अजितदादाचं सरकार, आमच्या सरकारने घेतला आहे। आता फायनल सबमिशन झाला आहे, कोर्टाचा निकाल आला तरच लवकरच निवडणुका होतील। तुम्ही आजच्या बैठकीत काय शहराध्यक्षपद जे पिंपरीचं असेल, पुण्याचं असेल, याबाबत काही चर्चा झाली? कधी नवे शहराध्यक्ष मिळणार पक्षाला? 10 शहराध्यक्ष नाही, हा निर्णय काही इथे होत नाही। आमच्या पक्षाची एक पद्धती आहे। आमच्या पक्षाच्या जवळपास जिल्ह्यातल्या 35-40 पदाधिकाऱ्यांनी बसून काही नावं दिलेले आहेत, प्रत्येकाचं व्यक्तिगत मत आम्ही घेतलं आहे आणि 10 तारखेच्या आतमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या 79 जिल्ह्याला जिल्हाध्यक्षपदं मिळतील। नवीन जिल्हाध्यक्ष येतील, काही जुने जिल्हाध्यक्ष असतील
आता आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, देवेंद्रजी आहे, मी आहे, रवी चव्हाणजी आमचे कार्याध्यक्ष आहेत, आशिष शेलारजी आहेत, चंद्रकांत दादा आहेत, आमचे गिरीश महाजनजी आहेत, सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, रावसाहेब दानवेजी आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, तावडेजी आहेत, पियुष गोयलजी आहेत, नितीन गडकरीजी आहेत. आमचं एक केंद्रीय राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, राज्याचा एक कोर ग्रुप आहे. काही नाव मी कोर ग्रुपचे घेतले नाही ते आहेत, पण त्या सर्वांनी बसून आता आम्ही एक सामूहिक निर्णय करणार आणि सामूहिक निर्णय करून जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष जाहीर होतील. महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सव सुरू आहे. आपण यापूर्वी बघितलं होतं की शिंदेंनी कार्यक्रमाला अजित पवारांच्या अनुपस्थिती लावली. आता शिंदेंच्या मंत्र्यांनी जो कार्यक्रम महाबळेश्वरमध्ये घेतला तिथे अजित पवारांनी दांडी मारली. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, काहीतरी गल्लत होते आपली. असं आहे की प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकच मंत्री गेले पाहिजे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले त्या ठिकाणी 2 उपमुख्यमंत्री आपले वेगळे कार्यक्रम करतात. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आहेत त्या ठिकाणी अजितदादा आपले सर्वांना राज्यामध्ये 14 कोटी जनतेसाठी आपापल्या भागात काम करतात. आता मी आता पुण्याला आहे, आता पुण्याला चंद्रकांत दादाचे 4 कार्यक्रम आहे. मी दादाला सांगितलं तुम्ही 4 कार्यक्रम करा. माधुरीताई राज्यमंत्री त्यांना सांगितलं तुम्ही 4 कार्यक्रम करा. शेवटी अजितदादाने आपले वेगळे कार्यक्रम केले पाहिजे, एकनाथ शिंदेजीने आपले कार्यक्रम केले पाहिजे, बावनकुळेंनी आपले कार्यक्रम केले पाहिजे, देवेंद्रजी आपले कार्यक्रम करतात आहे. शेवटी आम्ही 4घी 5 एका स्टेजवर असलो पाहिजे. हा कुठला पायंडा पाडलेला आहे? शेवटी या राज्याला पुढं न्यायचं असेल तर एकावेळी 10 कामं जनते झाले पाहिजे. त्यामुळं हा पायंडा नाही आहे की बाबा एकाच कार्यक्रमाला सर्व गेलं पाहिजे. मला वाटतं मुख्यमंत्री जातात, काही ठिकाणी उपमुख्यमंत्री जातात. हां, त्या जिल्ह्यात जो नेता जातो त्या जिल्ह्यात साधारणतः मुख्यमंत्री आल्यावर अजितदादा राहतात, तिकडे एकनाथजी राहतात. मला वाटतं काम डिवाईड करून घेतलं पाहिजे, काम वाटून घेतलं पाहिजे. आम्ही एवढे सारे आश्वासन लोकांना दिले आहेत 5 वर्षामध्ये. आम्ही एवढा संकल्पनामा दिला आहे की आमचे 3 नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे 3घही 3 दिशेने, आणि आम्ही भारतीय जनता पार्टीची संघटना, आम्ही सर्व मंत्री जेवढे आहे आपापल्या जिल्ह्यात, आपापल्या संपर्क जिल्ह्यात जर रोज गेलो किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही दौरे केले, आम्ही अधिक लोकांना न्याय देऊ शकतो. साहेब, तुम्ही इथे बोलताय, पण याच वेळेस मुंबईत एक मोठा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडतोय. नरकातला स्वर्ग नावाचं संजय राऊतांचं पुस्तक आहे, त्याच प्रकाशित होते. त्यांनी असं सांगितलं की या पुस्तकातून अनेकांच्या पोल मी खोललेले आहेत. जेलमध्ये जाण्यापासून मला कसं हे सगळा त्रास झाला. पुस्तक वाचणार आहेत का बावनकुळे साहेब तुम्ही? संजय राऊत म्हणजे दिवसानं न दिसणारा एक असा, जाऊ द्या ते आहे ना, आम्ही त्यावर जास्त बोलणं केलं. दिवसानं दिसत नाही, रात्री दिसतं असं काय ते असं आहे. संजय राऊत काही बोलतात, काही लिहितात, काही. आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणंही बंद केलं, त्यांचं बोलणं ऐकणंही बंद केलं, त्यांना सिरियसली घेणं बंद केलं. नुसतं ते आता काहीतरी एक सकाळची बोलणं म्हणजे केवळ लोक ऐकतात आणि सोडून देतात. त्यामुळे संजय राऊताबद्दल फार काही महाराष्ट्र सिरियस नाही. तुम्ही फार सिरियस राहू नका. आणि पुस्तक त्यांनीच लिहिलं आहे, त्यांनीच छापलं आहे, तेच वाचतील. मी कशाला वाचू? संग्राम तोपटेंच्या प्रवेशानंतर पुणे जिल्ह्यात अशी चर्चा होती की राष्ट्रवादी अजितदादांच्या जिथे आमदार आहेत तिथे आता भाजप लक्ष केंद्रित करते. असं काही आहे का? ओव्हरऑलच आता तुम्ही काँग्रेस आणि इतर पक्ष सगळेच संपवायचे? भारतीय जनता पार्टीचा संघटना ही वाढवण्याचं संघटन पर्व सुरू आहे. अजितदादा आपल्या पक्षाची वाढ करतायत, त्या ठिकाणी ते आपले मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. एकनाथ शिंदेजीकडे एकनाथ शिंदेजी करतायत. शेवटी आम्ही 3ही लोकांनी विचार केला आहे की आपापली संघटना मजबूत केली पाहिजे, सरकार म्हणून सोबत काम केलं पाहिजे. शेवटी 3 पक्ष वेगळे आहेत, पक्ष भूमिका त्या ठिकाणी आपापल्या रजिस्टर झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं आम्ही काही पक्षप्रवेश करू, काही एकनाथजी करतील, अजितदादा करतील, यात काही नवीन नाही आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा विचार ज्यांना पटतात त्या पक्षात ते प्रवेश करतात. त्यामुळं कोणाला संपवणे, कोणाला खत पाणी घालणे हे नाही आहे. आम्ही आपापले पक्षप्रवेश करतोय. अक्षयच्या प्रश्नालाच कंटिन्यू हा प्रश्न आहे. आम्ही असं नाही म्हणत आहेत, विरोधी पक्ष काय म्हणतात माहिती आहे, पाकिस्तान संपवायला आता तुम्ही विरोधी पक्ष संपवायला निघालेत, सगळे आमचे नेते फोडत आहेत, असं ते रोज तक्रार करतात ना. त्यांना त्यांची पार्टी वाढवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता शिल्लक राहिली नाही. आता काँग्रेस पार्टीमध्ये काही शून्य शिल्लक राहिलं नाही. शरद पवार साहेबाकडे कोणी जायला तयार नाही. तिकडे उद्धव ठाकरेंना तर कोणी त्यांचं शिवबंधन विसरूनच गेलं आहे. त्यामुळं त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही. आम्ही काय करावं? त्यांची पार्टी त्यांनी सांभाळली पाहिजे ना. त्यांच्या पार्टीत ते लोक चालले, मी काय करू त्याला?
आता मला इथे आपचे पक्षप्रवेश झाले, मोठे पक्षप्रवेश झाले. पिंपरी चिंचवडचे शंकर जगतापांनी मोठे पक्षप्रवेश केले. आता तिथे आपचे लोक मोठा नेता आहे. उद्धव ठाकरेंच्या गटातले नेते ते तर असं म्हटलं, मला उद्धव ठाकरे गटातले एक नेते आले ते असे म्हटले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला म्हणून आम्ही त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला सोडलं, भाजपाच्या विचारसरणीला आम्ही आलो. ते असे बोलले माझ्याशी, म्हणजे उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला म्हणून भाजपमध्ये आलो. आता मला सांगा मी काय करू? माझी पार्टी तयार वाढवेल, मी माझा दुपट्टा तयार आहे. माझ्याकडे कोणी आलं तर दुपट्टा टाकतो मी. काश्मीरचा प्रश्न आहे. तुमचे दोन जवळचे मित्र आहेत, दोघे एकत्र येण्यासाठी निघाले. अर्थात ठाकरे काय फरक पडेल वाटते? तुम्ही एका बाजूला म्हणता त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा. शेवटी एका परिवारातले दोन भाऊ एकत्र येऊन, शेवटी राजकारणामध्ये कोणी कोणाचा परमनंट मित्र नाही, कोणी कोणाचा परमनंट दुश्मन नाही आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र आले तर मला काय, माझी पार्टी मी वाढवतो आहे, त्यांच्या पार्टीचं काम ते करतील, राजसाहेब करतील, उद्धवजी करतील, त्यांचा पक्ष ते वाढवतील. मला त्याच्यात टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही आहे. पण महाराष्ट्र जनतेला आता महायुतीच्या सरकारकडनं विकासाचा जो त्या ठिकाणी लोकांची विकासाकडे लक्ष आहे. आमचं काम आहे आता जनतेचं आम्हाला मॅन्डेट भेटलेलं आहे, आमचं मॅन्डेट देऊ, म्हणजे आमच्या मॅन्डेटनुसार आम्ही कामं करू. आता महाराष्ट्र जनतेला फार काही इंटरेस्ट आला नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासात इंटरेस्ट आहे. महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस सरकारकडनं अपेक्षा आहे. देवेंद्रजीचं सरकार पारदर्शी सरकार, गतिमान सरकार महाराष्ट्रासाठी काय करेल याकरता लोकांचं लक्ष आहे. आणि आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकरता काम करतो आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जेव्हा 2029 येईल महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी, आमच्या सरकारने, आमच्या पक्षाने दिलेला संकल्पनामा आम्ही पूर्ण करू. आणि जनतेला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. जनतेला बाकी काही इंटरेस्ट नाही, कोण कोणासोबत चाललं, कोण कोणासोबत जाते, तुम्ही तो संजय राऊत काय बोलतात, तुम्ही काय बोलता, मी काय बोलतो. काल सासवडला शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, तुम्ही त्याच्या बाजूने म्हणजे काय ऍक्शन घेणार? थेट लाठीचार्ज, सत्तेत तुम्ही देवेंद्रजी सत्तेत संकल्प असं आहे. मी एक सांगेल, पुरंदरचं विमानतळ कोणत्याही परिस्थितीत होईल ते झालं पाहिजे. ही पुण्याच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं सर्वात मोठं पुणे विमानतळ हे पुढच्या येणाऱ्या 50 पिढ्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथल्या काही शेतकऱ्याचे प्रश्न असेल तर सरकार सोडवेल, पण त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जागा भूसंपादन होईल. त्याकरता काही अडचणी असतील, त्यात काही कमी मोबदला मिळाला असेल तो मोबदला देण्याचं काम सरकार करेल. प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सरकार ऐकून घेईल, गरज पडला तर मी सर्व प्रश्न ऐकून घेईल. पण मात्र माझी हात जोडून विनंती आहे, पुण्याच्या विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी, एकनाथ शिंदे सरकारनी अत्यंत महत्त्वाचा 32,000 कोटी रुपयाचा रोड रस्ता, आता पुण्याचा आउटर रिंग रोड, आणि ज्या पद्धतीचं पुण्याचं डेव्हलपमेंट हाती घेतला आहे. इंद्रायणी नदीसाठी देवेंद्रजींनी मोठा प्रकल्प या ठिकाणी तयार केलेला आहे. देवेंद्र फडणवीसजी पुण्याच्या विजनचे या ठिकाणी मोठं एक त्या ठिकाणी त्यांनी तयारी केलेली आहे. तर मला असं वाटतं पिंपरी चिंचवड पुणे हा जो मुंबईनंतरचा एक मोठा विकासाचा केंद्रबिंदू आहे. मुंबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय शहर पुणे व्हावं ही जी भूमिका आमच्या सरकारची आहे, या भूमिकेमध्ये कोणी मधात येऊ नये, विकासाला कोणी आडवं येऊ नये. तुमचे काही प्रश्न शिल्लक असतील तर आम्ही त्या ठिकाणी सोडवू, पण मोदी सरकार, आमचं सरकार, डबल इंजिन सरकार विकासासाठी काम करायला तयार आहे. काश्मीरचा प्रश्न आहे. काश्मीरचे फारुख अब्दुल्ला आहेत, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. भारतातले जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊ नये किंवा दहशतवाद्यांना जे मदत झालेली आहे त्यांची घरं पाडू नये असं त्यांनी वक्तव्य केलं. नाही, चुकीचं आहे. या देशातला कुठलाही व्यक्ती मान्य करणार नाही. ज्या निष्पाप लोकांचे जीव घेतले गेले, ज्या निष्पाप लोकांना धर्म विचारून मारलं गेलं, त्यांचा बदला हे मोदीजींनी घेणार आहे. म्हणजे मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहे, सिंधू कराराबद्दल असेल, पाकिस्तानला इथून ते लोक काढणं असेल, याला संपूर्ण देशाचं समर्थन आहे. फारुख अब्दुल्ला काय बोलले मला माहिती नाही, पण संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी उभा आहे. आणि मोदी जो निर्णय घेतील पाकिस्तानबद्दल जो निर्णय मोदीजी घेतला आहे त्याकरता पूर्ण देश मोदींच्या पाठीशी आहे. टार्गेट काँग्रेस असणार आहे, कारण तुम्ही भाषणात जे काही मुद्दा मांडला की काँग्रेस रिकामी करा,
हा नवा आदेश म्हणता येईल? काँग्रेस रिकामी करायचा प्रश्न येत नाही. काँग्रेसला लोक सोडणंच चाललं आहे. आता संग्राम थोपटेसारखा व्यक्ती ज्यांनी पूर्ण आयुष्य त्यांच्या पूर्ण परिवाराने दिलेलं आहे, संग्राम थोपटेसारख्या व्यक्तींना पार्टी सोडावी लागत आहे. विदर्भामध्ये लोक पक्ष सोडतात आहे. आजही काँग्रेसचे पक्षप्रवेश झाले. त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही, त्याला मी काय करणार आहे. आणि काँग्रेसला आता त्यांच्या नेत्याकडनं काही अपेक्षा नाही. राहुल गांधीकडनं त्यांना काही अपेक्षा नाही. राहुल गांधी या देशामध्ये कुठलंही त्या ठिकाणी विकासाच्या कामाबद्दल त्यांचं काही व्हिजन नाही. व्हिजनलेस पार्टी काँग्रेस पार्टी आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आहे. आणि जो काँग्रेस पार्टी किंवा कोणत्याही पार्टीकडनं आमच्याकडे कुणी येत असेल, शेवटी पक्ष म्हणून आमचं त्या ठिकाणी त्यांचं स्वागतच आहे. तिथल्या लोकल बॉडीशी बसून आम्ही या ठिकाणी जे काही आमच्या पक्षातील त्यांना आम्ही स्वागत करू. नवीन प्रवेश आहेत का कोण माझी खूप पक्षप्रवेश आहे. तुम्ही दाखवू थकून जाल एवढे पक्षप्रवेश आहे.